उपक्रम घेतलेला आहे शैक्षणिक साहित्य वाटपाचा. तर याच्या संदर्भात तुमचं मत काय की आमचा कार्यक्रम कसा वाटला किंवा कशा पद्धतीने आम्ही बदल केला पाहिजे असं काही तुम्हाला वाटतं का? की आम्ही शाळा निवडताना असं काही जात वगैरे विचारतो की असं मुलांची काही विचारपूस करून आम्ही तुमच्याकडे येतो असं काही आहे का? तर थोडीशी माहिती सांगा. सर्वप्रथम तर प्रयास फाउंडेशन, गुरुआनंद महिला प्रतिष्ठान यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. कारण त्यांनी आमची शाळा निवडली. आणि मॅडम तुम्ही जसं म्हणला जात वगैरे, तर आमच्या शाळेमध्ये जवळपास 10-12 गावचे विद्यार्थी आहेत. 10-12 गावचे विद्यार्थी म्हणलं की त्याच्यात 18 पगड जातीचे विद्यार्थी आले. तिथं एका विशिष्ट जातीचा एकही विद्यार्थी नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जो हा उपक्रम घेतलाय हा सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे. आणि नेमकं तुम्ही हा शाळा सुरुवातीला हा कार्यक्रम घेतलाय म्हणजे ज्या विद्यार्थी जे गरीब विद्यार्थी आहेत, गोरगरीब विद्यार्थी ज्यांना खरंच गरज आहे, वया घेता येत नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी बिकट आहे, अशा विद्यार्थ्यांना शाळा सुरू व्हायच्या वर्षाच्या सुरुवातीला वह्या भेटणं, शालेय साहित्य भेटणं, पेन असतील, वह्या असतील, हे त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. त्यांच्या शेतकरी वर्ग जे आहेत त्यांची मुलं आहेत आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. त्या शेतकऱ्यांना आर्थिक ताण तुमच्या माध्यमातून फार कमी झालेला आहे. विद्यार्थ्यांना गृहपाठासाठी, वर्णपाठासाठी वह्या पेन उपलब्ध झालेल्या आहेत. त्याबद्दल तुमचे त्या आमच्या शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने तुमचे खूप खूप आभार.